महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं आता एकला चलो रेचा नारा दिलाय। रमेश चेन्निथलांनी त्याची घोषणा केली आहे। मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेन्निथला यांनी ही माहिती दिली आहे। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची चेन्निथला यांनी माहिती दिली आहे। पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणाही सोबत न जाण्याचा काँग्रेसनं निर्णय घेतलेला आहे। काल जेव्हा बिहार निवडणुकांचे निकाल आले त्यावेळी भाई जगताप एबीपी माझाशी बोलत होते आणि त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडली होती की काँग्रेसनं स्वबळावर निवडणुका लढवल्या पाहिजेत। आता मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिलाय। लक्ष 2026 आम्ही या ठिकाणी ठेवून आजचं जे आहे ते शिबिर ठेवलेले आणि येणाऱ्या हे दिवस जे असतील यामध्ये पूर्णपणे काँग्रेसचे विचार आणि काँग्रेस आणि मुंबईकर हे कसं राहतंय हे या ठिकाणी घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील। स्पेसिफिकली मुंबईच्या प्रश्नावर आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहोत। मुंबईकरांना आज बघितलं तर रस्त्यामध्ये आजही खड्ड्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं, रेल्वेचा प्रवास, असे विविध विषय जे आहेत ते मुंबईकरांचे, त्या विषयावरती आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहोत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पारदर्शक पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी झाला व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि मुंबईकरांच्या समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काम केलं पाहिजे। ॲज अ काँग्रेस पार्टी म्हणून आमचं साधा सिंपल म्हणणं आहे की देशाचं संविधान आणि या मुंबईकर हे सगळे मुंबईमध्ये आलेली सगळी मंडळी आहेत। त्या मुंबईकरांनी सगळ्यांनी मुंबईच्या विकासामध्ये हातभार दिलेला आहे। त्यामुळे मला असं अपेक्षा आहे की मुंबईला जर आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं असेल तर सगळ्यांची एकत्र येणं काम करण्याची आवश्यकता आहे। पण जसं तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुम्हाला हेच देईन की ज्या पक्षांची मारधाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात त्यांच्यावर काँग्रेस पार्टी जाऊ शकत नाही। शिवसेना त्याचा निर्णय घ्यावा, त्यांनी काँग्रेसवर यायचं कुठे जायचं। दरम्यान आता काँग्रेसनं एकला चलो रेची भूमिका घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील। आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत, त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।